नमस्कार. गुरुज्ञान ज्योतिष क्लासमध्ये आणि मार्गदर्शनमध्ये मी स्वप्नील देशपांडे तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. आज आपण अगदी मकर रास आणि कर्क रास यांच्यासाठी अगदी एक गुड न्यूज घेऊन आलेलो आहोत. ज्यांचं लग्न ठरायचं बाकी आहे आणि जे अगदी विवाह इच्छुक आहेत, ज्यांचं वय झालेलं आहे, त्यांच्यासाठी एक अत्यंत सुवर्ण संधी ही कर्क रास आणि मकर रास यांच्यासाठी आलेली आहे. कशी आलेली आहे हे आपण पुराव्यासहित सांगणार आहे. त्यापूर्वी तुम्हाला कोणतेही प्रश्न असतील तुमच्या आयुष्यामध्ये तर तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता. आमची फोन नंबर आहे 98 22 11 94 72. घर बसल्या तुम्हाला कुठेही म्हणजे इंधन, पैसा खर्च काहीही न करता घर बसल्या तुम्हाला आमचं मार्गदर्शन मिळून जाईल. तुम्ही फक्त जन्मवेळ, जन्मतारीख, जन्मस्थळ आम्हाला पाठवायचं आहे आणि प्रश्न लिहून पाठवायचे आहेत. आम्ही कोणतीही शांती त्याच्याशिवाय तुम्हाला त्याच्यावरती उपाय तुम्हाला नक्की सांगू. वळूया आपल्या विषयाकडे. या ठिकाणी कर्क रास लिहिलेली आहे पहिल्या स्थानामध्ये आणि गुरु आणि शुक्र हे दोन ग्रह त्याच्यामध्ये लिहिलेले आहेत. आपल्याला माहिती आहे गुरु सध्या कर्क राशीमध्ये आहे आणि हा शुक्र सुद्धा मी या ठिकाणी कर्क राशीमध्ये लिहिलेला आहे. 9 जून 2026 म्हणजे आजच व्हिडिओ करत आहे. 9 जून 2026 म्हणजे सॉरी उद्या 9 तारीख आहे. तर 9 तारखेपासून हा शुक्र हा कर्क राशीमध्ये येत आहे. शुक्र हा ग्रह आपल्याला माहिती आहे की वैवाहिक जीवनासाठी अत्यंत म्हणजे वैवाहिक जीवनाचा कारक म्हणायला सुद्धा हरकत नाही असा हा शुक्र आणि गुरु हे कर्क राशीमध्ये आलेले आहेत. आणि याच गुरु आणि शुक्रची दृष्टी सुद्धा मकर राशीमध्ये आलेली आहे. प्रत्येक ग्रह हा सूर्याभोवती फिरत असतो हे आपल्याला माहितीच आहे आणि गोचरीने सध्या हे दोन्ही ग्रह कर्क राशीमध्ये आणि मकर राशीमध्ये आलेले आहेत. तर ते किती तारखेपर्यंत आलेले आहेत? 4 जुलै 2026 पर्यंत अशी ही उत्तम अशी युती आपल्या सध्या ग्रहमानामध्ये झालेली आहे. या संधीचा नक्की फायदा घ्यायचा आहे. फायदा घ्यायचा आहे म्हणजे काय आहे, की जर मनामध्ये शंका असेल, एखाद्या मुलाला, एखाद्या मुलीला जर विचारायचं असेल, तर बिनधास्त विचारा. मकर रास आणि कर्क रास या लोकांनी घाबरू नका. संधीचा फायदा घ्या. नक्कीच लग्न ठरण्याचे चान्सेस आहेत. किमान लग्न ठरू शकतं. याबद्दल काही वाद नाही. नक्की प्रयत्न करा. तुम्हाला यश नक्की मिळेल. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला सुद्धा नक्कीच विसरू नका. नमस्कार.